हॅलो, वैशालीज रेसिपीज या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. नमस्कार, वैशालीज रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आजची आपली रेसिपी आहे रवा डोसा. तुमच्याकडे जर पीठ भिजवलेलं नसेल आणि तुम्हाला डोसा खायची इच्छा झाली तर हा रवा डोसा झटपट तयार होतो. चला तर मग लगेच साहित्य पाहूया. 1 कप बारीक रवा, 2 टेबलस्पून मैदा, 1 टेबलस्पून डाळीचं पीठ, 2 टेबलस्पून दही, मिरची बारीक चिरून घेतली आहे, जिरे आणि मीठ. आधी रवा घ्यायचा आहे, नंतर मैद्याऐवजी तुम्ही तांदूळाचं पीठ पण वापरलं तर चालेल, आणि डाळीचं पीठ. यामुळे डोस्याला थोडा खमंगपणा येईल. मीठ, जिरे, हिरवी मिरची. आता थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि दही घालायचं आहे. आता हे पण छान एकत्र करून घेऊया. आणि आधी थोडंसंच पाणी टाकायचं आहे म्हणजे गोळे होणार नाही. छान एकत्र करायचं आहे. तर ह्याच्यात आता पाणी घालूया. भरपूर पाणी घालायचं आहे. आपलं ताक असतं त्याप्रमाणे हे पीठ असतं, तर पाणी चांगलं घालावं लागेल. जवळपास 2.5 ते 3 कप मी पाणी घातलंय यामध्ये. आता हे छान एकत्र झालंय, तर हे आपण असंच 10 मिनिटं ठेवून देऊया. आता आपलं पीठ तयार आहे. रवा पण भिजलाय आणि मैद्यामुळे ह्याला छान बाइंडिंग आलंय. तर आता आपण डोसे करायचे आहेत. तवा तापत ठेवलाय, गरम झालाय, तर गॅस कमी केलाय मी. आता तव्याला थोडंसं तेल लावून घेऊया. आणि आता पीठ घालायचंय. पीठ तव्यावर घालताना प्रत्येक वेळी छान हलवून घ्यायचं आहे, कारण रवा तळाशी जाऊन बसतो. त्यामुळे प्रत्येक वेळी लक्षात ठेवून हलवायचं आहे. जसं जसं डोस्याच्या पिठातलं पाणी कमी होईल तशी त्याला जाळी पडत जाईल. आता याला 3-4 मिनटं असंच कमी गॅसवर ठेवायचं आहे. आता पाणी कमी झालेलं आहे, तर छान जाळी दिसतीये. याला थोडं आता तूप लावूया. तुम्ही बटर किंवा तेल काही पण आवडीप्रमाणे लावू शकता. याला आपल्याला कॅपचा आकार द्यायचा आहे, तर इथे कट करून घेऊया. आता कट देऊन घेतलाय, तर ह्याला असं फोल्ड करत जायचंय कॅपसारखं. असा हा छान कॅपचा परफेक्ट शेप आलेला आहे आणि कुरकुरीत पण दिसतोय.
आता अजून एक करूया. थोडंसं परत तेल लावायचं आहे तव्याला आणि परत एकदा पीठ छान हलवून घ्यायचं आहे. पण झालेला आहे आपला दुसरा डोसा. पण ते मी थोडं कट करते. असा घेऊन असा फोल्ड करत जायचा आहे म्हणजे त्याला छान कॅप सारखा आकार येतो. तर आपला रवा डोसा तयार आहे. खूप क्रिस्पी आणि हलका झालाय. जाळी पण खूप छान पडली आहे. यासोबत मी शेंगदाण्याची चटणी आणि दुसरी खोबरं, कोथिंबीर आणि हिरवी मिरची घालून एक हिरवी चटणी केली आहे. तर अवश्य करून बघा. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा.